नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत लसुनी मेथी, जी अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये बनवणार आहोत। तुम्ही मेथीची भाजी बऱ्याच वेळा खाल्ली असेल किंवा तुमच्या मुलांना अजिबातच आवडत नसेल, पण तुम्ही जर अशा पद्धतीने करून दिलीत तर नक्की मुलं सुद्धा आवडीने खातीलच, तशीच मोठी सुद्धा बोटं चाटत खातील, इतकी नक्की गॅरंटी आहे मला। तर रेस्टॉरंट स्टाईल बनवायला आपण घरच्या साहित्यामध्येच बनवणार आहोत आणि अगदी पटकन 5 मिनिटात होणारी ही रेस्टॉरंट स्टाईल लसुनी मेथी आहे। त्यामध्ये होणारी आहे पाहूया रेसिपी। लसुनी मेथी बनवण्यासाठी तुम्ही एक जुडी तरी साधारणतः घ्या। त्याने खूप छान अशा पद्धतीने म्हणजे अगदी 2-3-4 माणसांच्या याच्याने आपल्याला भाजी तयार होते। इथे मी आमच्या पेंडला कवळी अशी मेथी मिळालेली आहे आणि ही गावठी आहे, पुण्याची नाहीये, गावठी मिळाली मेथी। तिची पानं आपण जी काढून घ्यायची आहेत। आता इथे मी देठ सुद्धा तुम्हाला दिसत आहेत, तर मी पानं काढून घेतलेली आहे एक जुडीची आणि अशी बारीक एकदम चिरून घेतलेली आहे। थोडी मोठी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, पण बारीक चिरून घ्यायची आणि स्वच्छ अगोदरच पानं काढायच्या अगोदर धुवून घ्यायची। इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, चांगली अशी तापून द्यायची आहे, गरम करून द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे आहेत। तेल सुद्धा खूप कडक असं करायचं आणि मग आपण त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे, पण लसणाचे तुकडे बारीक बारीक करायचे आहेत अशा पद्धतीने। इथे मी लसणाच्या पाकळ्या 4-5 घेतलेल्या आहेत। लगेच ही मेथी जी चिरून घेतली ती सुद्धा आणि त्यावरती आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। जेव्हा आपण ग्रेव्ही बनवू तेव्हा जर कमी वाटली तुम्हाला तर तुम्ही परत मीठ टाकू शकता आणि अशी छानपैकी त्याला परतून घेत आहोत। तुम्हाला इथे दिसतंय आणि याला पाणी चांगलं सुटलेलं आहे। आपण ह्याला थोडा वेळ अगदी 2-3 मिनिटं शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून। पाणी सुटेपर्यंत झाकण देऊया त्याला। आता इथे आपल्या मेथीचं भाजी पाणी जे सगळं सुकलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। चांगली शिजली आहे मेथी ही आणि एका भांड्यामध्ये मी काढून घेते। मी आता त्यातले जे मेथी बाजूला काढून ठेवली आणि तीच कढई वापरायला घेतलेली आहे। गॅस चालू केलेला आहे। ह्यामध्ये मी 4 ते 5 पळ्या तेलाच्या टाकत आहे, कारण की धाबा स्टाईलमध्ये अशा 4 ते जास्त तेल असतो, त्यामुळे तुम्ही थोडंसं तेल जास्त लागणार आहे ह्याला। मी 5 पळ्या अशा याच्यामध्ये टाकत आहे आणि चांगलं गरम करून घेणार आहे। गरम करून झाल्यानंतर आपल्याला एक छोटा चमच असतो तो जिरा ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे। छोटा चमच म्हणजे इतका छोटा चमच तो जिरा आणि चांगलं तडतडल्यानंतर मी ह्या 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या त्यामध्ये टाकत आहे। त्या सुद्धा असे परतून वगैरे घ्यायच्या आहेत चांगल्या अशा तेलामध्ये आणि त्यानंतर आपल्याला ज्या मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या ह्यामध्ये टाकणार आहोत। तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता, पण धाब्यामध्ये तुम्ही पाहिलं तर भाजीत कोणत्याही भाजीमध्ये अशाच प्रकारे लसूण असतो, त्यामुळे मी तशीच घेतलेली आहे। इथे चांगलं असं परतून घ्यायचं। लसणाचा रंग बदलतोय। थोडंसं मी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, 2 मिरच्या घेतल्या होत्या त्या सुद्धा मी ह्यामध्ये टाकणार आहे। आपला लसूण चांगला असं ब्राऊन कलर झालेला आहे, तेव्हा आपण इथे जे बारीक चिरलेले 2 कांदे आहेत, बारीक होते चिरून कांदे, ते 2 चिरून घेतलेले आहेत, ते कांदे आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। असं परतून घ्यायचं आहे। कांदा चांगला शिजून घ्यायचा आहे, म्हणजे नरम काढून घ्यायचं आहे। आता आपल्या कांद्याचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि नरम सुद्धा झालेला आहे। त्यामध्ये आता मी टाकत आहे टॅमॅटो। एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून घेतला होता, तो आपण चांगलं असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो मिरची सगळं मिक्स व्हायला हवे आणि त्याच्यामध्ये अजून थोडंसं अगदी मीठ टाकते, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये टोमॅटो नरम पडेल, कारण की आपली जी लसुनी मेथी असते धाब्यावरची, ती लसुनी मेथीची ग्रेव्ही जी एकदम सॉफ्ट एकदम बारीक असते, त्यामुळे कांदा सुद्धा एकदम बारीक म्हणजे नरम होऊन तो एकदम मिक्स व्हायला हवा, टोमॅटो सुद्धा। त्यामुळे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे।
इथे तुम्हाला टोमॅटो वगैरे थोडं सॉफ्ट झालेलं दिसते, पण पूर्ण सॉफ्ट झालेलं नाहीये, कारण भाजी एकदम क्रीमी असते. आपल्याला कांदा आणि टोमॅटो एकदम सॉफ्ट करून घ्यायचे. त्याच्या अगोदर आपण आता याच्यामध्ये सुका मसाले टाकून घेणार आहोत. मी इथे तुम्हाला धना पावडर घेतलेले 1 चमच, हळद घेते अर्धा चमच, आणि मसाला मी घरातलाच घेतलेला आहे, तो घेतलेला आहे एक छोटा अर्धा चमच आहे, एकदम मोठा नाहीये. तुम्हाला जसं तिखट आवडेल तशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता. आणि इथे आता आपण सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचे ते सुके मसाले. अशा पद्धतीने सगळं सुकं असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले. आपलं टोमॅटो चांगलं शिजायला हवंय आणि कांदा चांगला शिजायला हवाय, म्हणून आपण 1 चमच असं पाणी टाकणार आहोत आणि चांगलं शिजवून घेणार आहोत. आणि गॅसची फ्लेम एकदम फास्ट करणार आहोत. आपण आता एकदा परत झाकण काढून बघूया. झाकण काढल्यानंतर ते बाजूला सुटायला लागलेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम ठेवायची आहे स्लो, जेणेकरून अजून आपलं टोमॅटो चांगलं शिजेल. आणि त्याच्यावरती एक झाकण देणार आहोत 2 मिनिटाची वाफ काढण्यापुरती. तोपर्यंत आपण मसाले बनवून घेऊया. इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती ठेवलेली आहे कढई. त्या कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे तीळ. 1 चमच मोठा मी तीळ घेतलेला आहे. ते चांगले असे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत, कारण आता जे आपण हे घेणार आहोत तीळ, नंतर तुम्हाला शेंगदाणा, नंतर तुम्ही चणा डाळ म्हणजे ती भाजलेली चणा डाळ असते, जी चिवड्यामध्ये आपण वापरलेली जाते, बाजारामध्ये मिळते ती चणा डाळ, ती सगळी भाजून घ्यायची असते. जर तुमच्याकडे चणा डाळ नसेल तर तुम्ही बेसन पीठ म्हणजे चणा पीठ घेऊ शकता. आता इथे मी तीळ घेतले, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे भाजून घेतले चांगले असे खमंग, आणि मिक्सरच्या भांड्यांमध्ये ओतून घेतले. इथे बेसन घेतलेलं आहे. माझ्याकडे चणा डाळ नव्हती त्या टायमाला भाजलेली, त्यामुळे मी बेसन पीठ घेतलेलं आहे 1 चमच. तो चांगला असा खमंग भाजायचा आहे, जेणेकरून तो कचवटपणा नको, वास खूप सुंदर यायला हवा असं. त्याप्रमाणे मी इथे भाजून छानपैकी घेतलेला आहे आणि तो सुद्धा मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये टाकलेला आहे. तुम्ही कोणतेही याच्यातलं घेणार ते भाजलेलंच घ्या, म्हणजे तुमच्या पोटाला बाधणार नाही. आता हे चांगलं असं भाजून झालेलं आहे, खूप खमंग वास सुटलेला आहे इथे तुम्हाला. आता हे मी मिक्सरच्या भांड्यात ओतून घेतलं. आता आपण घेणार आहोत शेंगदाणा. शेंगदाण्याचं कूट असेल ते तुम्ही टाकलं तरी चालेल, पण शेंगदाणा मी भाजून ठेवलेला म्हणजे हे सोलून थोडेसे ते मी 2 चमचे घेतलेले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकले आणि आता आपण मिक्सर छानपैकी फिरवून घ्यायचं आहे. एकदम बारीक अशी आपली पेस्ट तयार होते, कारण क्रीमी ग्रेव्ही व्हायला हवी आहे. त्यासाठी ह्याच्यामध्ये ना आपला काजू वगैरे शेंगदाण्याच्या ह्याच्याने सुद्धा खूप सुंदर अशी चव येते. आणि धाबा स्टाईल तुम्ही अशा पद्धतीने केले ना, तुमची मुलं 1 चपाती खायची 2 चपात्या खातील, पोळ्या खातील. तुम्ही नक्की हा रेसिपी करून पहा. छानपैकी सुटले आणि मसाला सुद्धा असा पूर्ण नरम झालेला आहे. आपण ह्यामध्ये आता ऍड करणार आहोत जे आपण ग्रेव्हीसाठी आपण बनवलेला आहे जो मसाला, म्हणजे आपण त्याच्यामध्ये चणा पीठ घेतला होता भाजून, ज्यांना चणा डाळ भाजलेली मिळाली तर ती सुद्धा तुम्ही करू शकता ऍड. तीळ भाजून घेतले होते आणि शेंगदाणे भाजून घेतली होती, त्याची जी क्रीम आहे ती आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपल्या ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चिटकून राहते सगळी ग्रेव्ही, त्यात तुम्ही जी प्युरी बनवलेली आहे ती, तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आणि ते त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते सगळं ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आपले ह्याच्यामध्ये चणापीठ असल्यामुळे खाली लागू शकतो, त्यामुळे हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आपण ह्यामध्ये आता चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याच्यावरती ठेवणार आहोत झाकण अगदी 5 मिनिटासाठी. आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आपण लहान गॅसवरती आपण हे चांगलं असं शिजून घेतले बघा, किती खूप सुंदर असं शिजल्यामुळे याला तेल सुद्धा खूप सुटलेलं आहे आणि तरीसारखं दिसत आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला, मिक्स करून घेणार आहोत चांगलं असं. आणि ह्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली अशी कोथिंबीर. खूप सुंदर अशी कोवळी मिळालेली आहे, गावठी कोथिंबीर आता येते बाजारामध्ये, त्यामुळे ती छानपैकी मिळालेली होती.
ह्यामध्ये ऍड केलेली आहे. सुंदर असं वास सुटलेला आहे. अगदी धाबा स्टाईलमध्ये ही आपली होणार आहे, खूप सुंदर अशी. आता ह्यामध्ये आपण ऍड करणार आहोत पाणी. जास्त पाणी टाकायची गरज नाहीये, थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून ग्रेव्ही आपली तयार होईल अशा पद्धतीने. आता आपण इथे जो पाणी घेतलेला तो अर्धा कपच घेतलेला, जास्त घेतलेला नाहीये, कारण की मेथी जी आहे ती आपली शिजवलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सगळी मेथी ह्यामध्ये टाकून घेणार आहोत, कारण की मेथी आणि मसाले पूर्ण मिक्स होऊन जातील. अशी मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर वास येतोय. हे आपण मेथीची भाजी म्हणजे मेथीची जी लसूणी मेथी आहे ती पराठ्याबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खूप सुंदर लागते. आपण ह्याच्यामध्ये असं मिक्स करून घेतलेली आहे आणि ह्यावरती आता आपण 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत. इथे आपण आता झाकण काढून घेणार आहोत आणि ही तयार झालेली आहे आपली लसूणी मेथी. गॅस बंद करून घ्यायचा आहे. खूप सुंदर वास सुटलेला आहे. अशा प्रकारे आपली लसूणी मेथी तयार झालेली आहे. खूप स्वादिष्ट, चविष्ट अशी. आणि तुमची मुलं जर मेथी खरंच खात नसतील तर तुम्ही नक्की अशा प्रकारे करून द्या आणि ती कशी खातायत की नाही, त्यांना आवडली की नाही, नक्की कमेंट्समध्ये माझ्या सांगा. आता तुम्ही अशा प्रकारच्या रेसिपीज आहेत, मराठमोळी रेसिपीज आहेत, धाबा स्टाईलच्या रेसिपीज, वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज माझे ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. साईडची बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे माझी नवीन नवीन रेसिपी जेव्हा येतात तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोच होतील.